स्वागत करूया डॉक्टर मेधा पेठे यांचं. पूर्वी म्हण होती बघा 32 वेळा चावून खावं, पण आपल्याला देवाने डोळे 2च दिले, नाक 1च दिले, कान 2च दिले, पण दात मात्र 32 दिले. ह्याच्या मागे सायंटिफिक कारण आहे. दाताला वॅक्सिन देते माहिती? नो नाही. इंडियात ना लोकांना दुखल्याशिवाय डॉक्टरकडे जात नाही. आता ब्रशिंगच्या वेळी लोक विचारतात कुठली टूथपेस्ट वापरू. इट्स द टेक्निक हाऊ यू ब्रश. आपण मस घासत नाही आहोत, आपल्याला जेंटल स्ट्रोक्स पाहिजेत. कारण एक ब्रश आपल्याला लाईफ लॉंग नसतो वापरायचा. त्याचे ब्रिसल्स फ्लेअर व्हायला लागले की तुम्ही तो बदलायला पाहिजे. स्पीकिंग स्पेस 61, 62, 63 दोन दातामध्ये जर व्यवस्थित गॅप नसेल तर उच्चार स्पष्ट होत नाही. सो हे सगळे उच्चार स्पष्ट व्हायला सुद्धा तुमची दाताची पोझिशन महत्वाची आहे. तर त्या नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं मी, वेब डिझायनिंग सॉफ्टवेअर असतं, तर त्या सिटी स्कॅनवर मी इम्प्लांट प्लेस केले 3 डायमेन्शनल बघून की याच्यात कुठला इम्प्लांट कुठल्या अँगलने चांगला बसेल. आणि नॉट ओनली दॅट, नंतर त्याच्यावर दात दिला तर वरच्या दाताशी तो व्यवस्थित मॅच होईल की नाही. आणि ते प्लॅनिंग झालं. आणि ज्या बाईला खूप भीती होती त्या बाईवर 6 इम्प्लांट देऊन तिला 12 ते 14 दात दिले. आणि ह्याच्यामध्ये काय माहितीये का, कुठे पेन नाही. आय एम नॉट कटिंग द टूथ. थोडक्यात तुम्हाला टाके पण नाही घालायला लागत, स्टिचेस नाही तोंडात. तो ब्लडलेस स्टिचलेस सर्जरी. ती सर्जरी फर्स्ट टाइम इन वर्ल्ड पण झाली. मग मला अवॉर्ड मिळाला, फॅमडन बेस्ट इम्प्लांटॉलॉजिस्ट अवॉर्ड ऑफ इंडिया. नमस्कार, मी डॉक्टर मेधा पेठे, कॉस्मॅटिक डेंटिस्ट आणि इम्प्लांटॉलॉजिस्ट. आज मी आले आहे कांचन अधिकारी यांच्याकडे. त्यांच्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री आणि आजकालच्या युगात नवीन नवीन तंत्रज्ञानाने कशी डेंटिस्ट्री ॲडव्हान्स झाली याची माहिती द्यायला मी इथे आलेली आहे. तर सगळ्यांनी जरूर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही माझा पॉडकास्ट बघाल तेव्हा तिथे सबस्क्राईब असं एक बटन असतं, त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं असतं. बेल आयकॉन असतं, त्याच्यावर क्लिक करायचं असतं. हे असं मी करायला तुम्हाला का सांगते त्याची 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे माझे सर्व एपिसोड जे आहेत ते खूप इन्फॉर्मेटिव्ह आहेत आणि त्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत ही माझी इच्छा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी इतक्या मोठमोठ्या लोकांना इथे बोलावते तर माझा पण थोडा हुरूप तुम्ही वाढवला पाहिजे, नाही का? सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर बातो बातो में बाय कांचन अधिकारी. बरं मंडळी, आजची आपली गेस्ट कोण आहे ओळखा पाहू. आपण कुठेही गेलो तरी माणसाला नेहमी हसरा चेहरा, हसरा मुखडा हा आवडतो. आणि त्या हसऱ्या मुखड्यामध्ये जर मोत्यासारखे चमकदार दात असतील तर ते अधिकच सुंदर हास्य वाटतं, खुलून दिसणारं हास्य वाटतं. आठवा पाहू मधुबालाचं हास्य, आठवा पाहू माधुरी दीक्षितचं हास्य. आणि असंच सगळ्यांना असं हास्य देणाऱ्या डॉक्टर आज आपल्याकडे आलेले आहेत. सो स्वागत करूया डॉक्टर मेधा पेठे यांचं. नमस्कार मेधा. नमस्कार. तू आज माझ्या पॉडकास्ट मध्ये आलीस बातो बातो में, याचा मला खूप आनंद आहे. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मेधाने नायरमधनं पहिल्यांदी डेंटिस्ट्रीचा डिग्री कोर्स केला. त्याच्यानंतर तिने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधनं कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीचाही कोर्स केला. आणि त्यानंतर तिने इंटरनॅशनल फेलोशिप इन इम्प्लांट डेंटिस्ट्री ही केलेलं आहे. आणि डॉक्टर मेधा पेठे यांच्या डेंटल प्रॅक्टिसला 28 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. ॲट द सेम टाइम शी स्पीक्स इन डिफरंट कॉन्फरन्सेस ऑन डेंटिस्ट्री. आणि त्याच्याही पुढे जाऊन आत्ताला तिने कॉस्मेटिक डेंटिस्ट्री म्हणजे त्याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत. सो त्या काय गोष्टी आहेत हेच जाणून घेण्यासाठी आता आपण तिला बोलवलेलं आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. तेव्हा स्वागत करूया मेधा पेठेचं. मेधा, थँक्यू सो मच फॉर कमिंग. मगाशीच मी म्हटलं त्याप्रमाणे हिची दुसरी ओळख मला जरा असं वाटतंय सांगावं असं. पण मी बिलीव्ह करते की द वुमन ऑफ सबस्टन्स इज द डेंटिस्ट मेधा पेठे. सो पेठे तुम्हाला सरनेम वरनं कळलंच असेल, वामनहरी पेठे. वामनहरी पेठे ज्वेलर्स यांची ती सुनबाई आहे आणि विश्वनाथ पेठे यांची ती पत्नी आहे. आणि 2 सुंदर गोड मुलींची ती आई आहे. वाटत नाही ना तिच्याकडे बघितल्यानंतर? तुम्हाला एक किस्सा सांगते. मी तिला रात्री फोन केलेला होता, 9, 9:15 वाजलेले होते. आणि मी तिला विचारलं कुठे आहेस तू मेधा आता? तर तिने मला सांगितलं की मी जिम मध्ये आहे.
आणि मला जरा लाज वाटली थोडीशी. मी पण जरा शूज घातले आणि एक राऊंड मारून आले. पण मोटिवेट झालंय. कुठल्याही गोष्टीसाठी जर आपण दुसऱ्याला मोटिवेट करू शकलो येस तर त्याच्यासारखं पुण्य नाही. मी तेवढीच झाले मोठे. माझ्या आकाराकडे बघून आणि तुझ्या आकारमानाकडे बघून ते कळत असेल लोकांना. बरं, एनिवेज नाऊ कमिंग बॅक टू आवर. त्याचं रहस्य पण ना दातातच लपलंय, सांगीनच पुढे. प्लीज मग आताच सांग. कारण जेव्हा दात तुमचे चांगले असताना तेव्हा तुम्ही सगळं पूर्वी म्हण होती बघा 32 वेळा चावून खावं. त्याच्या मागे एक सायन्स आहे. कारण आपल्याला देवाने काय एवढे दात दिले? डोळे 2च दिले, नाक 1च दिलंय, कान 2च दिले, पण दात मात्र 32 दिले. ह्याच्या मागे सायंटिफिक कारण आहे. तो ग्राइंडर्स आहेत. आपण मिक्सर मधनं कसं ग्राइंड करतो तसं दातात ग्राइंड केल्यावर तोंडातच पचनाची पहिली प्रक्रिया चालू होते. लाळ आहे, लाळ. आणि दाताने पार्टिकल छोटे केल्यामुळे जर पार्टिकल साईज छोटा झाला नाही ना तर ते अन्न पचत नाही नीट आणि मग त्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू मिळत नाही. कारण पोटात आपल्या दात नसतात. मी सगळ्या लोकांना हेच सांगते, पोटात आपल्या दात नाही, पोटात फक्त ऍसिड मिक्स होतं. मग जेवढा पार्टिकल साईज छोटा दाताने केलेला तेवढं पचन बेटर, नरिशमेंट चांगलं, तुम्ही यंग दिसता. कारण तुम्हाला मॅक्झिमम न्यूट्रिशन मिळतं, तुमचं वेस्ट जात नाही न्यूट्रिशन, आणि फॅट डिपॉझिट सुद्धा कमी होतं कारण मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन होतं. याच्यामुळे जर तुम्ही चांगलं खाऊ शकलात म्हणजे 32 वेळा चावायला हेल्दी दात पाहिजे आणि मग तुमचं सगळं म्हणजे तुमचं यंग पण राहता, तुम्हाला नरिशमेंट मिळतं, तुम्हाला आजार कमी होतात. सो माउथ हे सगळ्यात महत्वाचे, दात, जीभ, लाळ सगळ्यात महत्वाचं पार्ट ऑफ द बॉडी. इट्स एंट्री टू युअर बॉडी. आणि जर तुम्ही एंट्रीला चांगलं नाही ठेवलं तर कसाब नाही का शिरणार. त्याच आपल्या त्या तिकडनंच तो कसाब आला ना, एंट्री टू द इंडिया गेट. तसंच आहे की आपलं गेट आहे. आणि जर गेटवे ऑफ इंडिया, नॉट इंडिया गेट. गेटवे ऑफ इंडियाला जर तुम्ही गार्ड केलं नाही, तुमचे दात चांगले राहिले नाहीत, ते सगळे गार्ड आहेत आपले दात, ते फंक्शन करतात, ग्राइंडिंग करतात, तर त्यालाच जर तुम्ही नीट ठेवलं नाही तर मग तुमची हेल्थ कशी. आता जर तुम्ही म्हणालीस की त्यालाच जर तुम्ही नीट ठेवलं नाही, सो नीट ठेवायचं म्हणजे काय करायचं? आपण नॉर्मली म्हणजे जे घरांमध्ये चालतं ते म्हणजे माणूस आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ब्रश करतो, झोपण्याआधी माणूस ब्रश करतो, किंवा अगदीच काही फिल्म शूट्स असतात तेव्हा माणसं बरेच वेळा ब्रश करतात, त्यांचे सीन्स असतात ना हिरोईन्सच्या बरोबर, त्यामुळे दे हॅव टू. बट नॉर्मल लिव्हिंग मध्ये तुम्ही रात्री एकदा ब्रश करता आणि तुम्ही सकाळी एकदा ब्रश करता. हा पण आता अवेअरनेस ना आत्ता वाढलाय. म्हणजे ऍड्स येतात एवढ्या टूथपेस्ट टूथब्रशच्या, म्हणून लोक रात्री, नंतर बरेचदा लोक रात्री ब्रश करायचा आळस करतात. म्हणजे म्हणतात सकाळी बाहेर जायच्या आधी, असं नाही ना. रात्रभर मी त्यांना तेव्हा सांगते की आपण अन्न जर बाहेर राहिलं ताटलीमध्ये तर दुसऱ्या दिवशी खाल का तुम्ही, पण रात्रभर तोंडात ते बॅक्टेरिया काम करतात. कारण तेव्हा तुमची जीभ चालू नसते, तुमची लाळ पण स्टॅग्नंट असते, मग अशा वेळी बॅक्टेरियल अटॅक जास्ती होतो. आणि नुसतं ब्रशिंग नाहीये इम्पॉर्टंट, तुमचं फ्लॉसिंग पण झालं पाहिजे. म्हणजे 2 दाताच्या मध्ये स्पेशल थ्रेड असतो डेंटल फ्लॉस, तो का असतो व्हाईट कलरचा असा की विच इज नॉट हार्मफुल. म्हणजे तुम्ही दोऱ्याने नाही करू शकत, तुमचं कट होईल गम मध्ये. सो स्पेशली वॅक्स कोटेड थ्रेड्स असतात हे, की ज्याच्यामुळे जंटली तुम्ही 2 दाताच्या मधलं अन्न काढू शकता. म्हणजे झोपायच्या आधी तुमचं तोंड अतिशय स्वच्छ पाहिजे की जेणेकरून रात्रभर कुठल्याही बॅक्टेरियाची ग्रोथ होणार नाही. आणि त्याचबरोबर हिरड्यांचा मसाज. आपण फेशियल का करतो? मसाज. म्हणजे जेवढं तुम्ही मसाज कराल तेवढं ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर ती स्किन टाईट राहते. सेम गोष्ट ही हिरड्यांसाठी आहे. तुम्ही रोज हलका जर मसाज केलात गम्सला तर तुमच्या गम्स पण टाईट राहतात. मसाज म्हणते तो कशाने केला पाहिजे? म्हणजे स्पेशली मसाज मी असं सांगते पेशंटला की आठवड्यातनं एकदा किंवा 2दा मी ऍस्ट्रिंजंट प्रिस्क्राईब करतो. म्हणजे तुरटीसारखं असतं, वेगवेगळ्या कंपनीचे असतात ते, तर ते ऍस्ट्रिंजंटने तुम्ही मसाज करू शकता. म्हणजे हिरड्या टाईट होतात, पण ते रोज करायची. रोज ड्रॉप घ्यायचं, ड्रॉप फॉर्म मध्ये घ्यायचं आणि ते हिरड्यांना हलके चोळायचं. म्हणजे हिरड्या तुमच्या स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात. ऍस्ट्रिंजंट असल्यामुळे त्या टाईट होतात. आणि त्या दाताच्या हिरडी भोवती अशा घट्ट पकडून दाताला राहतात. कुठेही लिकेज होत नाही. कधी करायची? ही रात्री झोपण्याआधी. जसं तुम्ही ब्रश करताना त्याच वेळी तुम्ही हिरड्यांना मसाज करू शकता. जेव्हा तुम्ही चुळा भरता त्यावेळी फक्त हलकासा मसाज करायचा असतो आणि ह्याला फ्यू सेकंड्स लागतात खरं म्हणजे. बट आफ्टर डुईंग दॅट मग तुम्ही चुळा भरायच्या. सो तुम्ही ते ऍस्ट्रिंजंट लावू शकता वन्स इन अ वीक, नाहीतर रोज प्लेन हलक्या हाताने तुम्ही करू शकता.
टंग क्लीन करतात, जसं टंग क्लीन हो, करतात हो. तसं हिरड्याने हलक्याच हाताने हलक्या बोटाने तुम्ही मसाज करा. हा. म्हणजे तुम्ही बेसिकली हिरड्यांची काळजी घेता. Yes. 2 दाताच्या मधल्या गॅप्स जिथे हिरड्या असतात ओके. तिथे पण अन्न अडकलं तर त्या हिरड्या खाली जातात आणि 2 दातामध्ये गॅप्स क्रिएट होतात. हा. त्यामुळे फ्लॉसिंग पण तितकंच महत्वाचं आहे. हम्म. आणि ट्वाईस अ डे ब्रशिंग. आता ब्रशिंगच्या वेळी लोक विचारतात की कुठली टूथपेस्ट वापरू, तर टूथपेस्ट जवळजवळ सगळ्यात चांगल्या कंपनीच्या मध्ये कॉम्पोनंट सेमच असतात. अँटीकॅरिओजेनिक, फ्लोराईड म्हणा, की ज्याच्यामुळे दात किडणार नाही, प्रोटेक्शन राहील दातावर. इट्स द टेक्निक हाऊ यू ब्रश इट. म्हणजे आपण हॉरिझॉन्टल स्क्रबिंग नाही करायचंय, आपण मस घासत नाही आहोत. आपण एखादा गोष्ट आपल्याला जेंटल स्ट्रोक्स पाहिजेत, कारण ओव्हर ब्रशिंगने सुद्धा दाताच्या वरचं इनॅमल झिजू शकतं. एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट हॅज हॅपेंड. त्यामुळे जेंटल स्ट्रोक्स करायचे की वरच्या दातांना वरनं खाली, खालच्या दातांना खालनं वर. म्हणजे तुम्ही यू आर टेकिंग आउट द फूड विच इज लॉज इन बिटवीन 2 टीथ. 2 दाताच्या मध्ये जे अन्न अडकलंय ते तुम्ही जेंटली काढून टाकताय आणि रिन्स करून, ते फोमिंग ऍक्शन असते आपल्या टूथपेस्ट मध्ये, त्यामुळे त्याच्या फोमिंग ऍक्शन मध्ये ते सगळं क्लीन होतं आणि ते निघून जातं. सो तुम्ही हॉरिझॉन्टल करत राहिलात तर तिकडलं तिकडे राहील. तुम्ही वरनं खाली, वरच्या दातांना खालच्या दातांना खालनं वर, आतल्या साईडने आतनं बाहेर, स्ट्रोक्सना पण महत्व आहे. आणि ब्रश म्हणजे एक तर एक ब्रश आपल्याला लाईफ लॉंग नसतो वापरायचा. त्याचे ब्रिसल्स फ्लेअर व्हायला लागले की तुम्ही तो बदलायला पाहिजे. सॉफ्ट ब्रश. कारण हार्ड ब्रश किंवा मीडियम ब्रश मी का रेकमेंड करत नाही. जर तुमचं जरा जरी टेक्निक चुकलं, तुम्ही थोडंसं जरी जोरात केलं, तर मग इनॅमल जे हिरड्यांच्या जवळ इनॅमल एकदम पातळ असतं, पण दात जेव्हा आत जातो त्याच्यावर इनॅमल नसतं, जेव्हा हिरडीच्या आत पोचतो तेव्हा. त्यामुळे हे जे हिरड्यांच्या बाजूला जेव्हा इनॅमल असतं ते असं पातळ होत जातं. कॉम्पोनंट आहेत जे दाताच्या भोवती असणारी हिरड्या आणि हिरड्यांच्या आत असलेलं हाड, हे सगळं जर आपण रोज रुटीन काळजीने, आपण असं आंघोळ करतो, आपण फेस रुटीन म्हणतात, आता तेच कॉन्सेप्ट मी टाकते की डेंटल रुटीन. म्हणजे रोज रात्री ही गोष्ट केल्याशिवाय तुम्हाला झोपच लागता कामा नये. म्हणजे इट शुड बी अ मसल मेमरी की रोज ब्रश करायचं, फ्लॉस करायचं. मग माउथ रिन्स पण रोज वापरायचं का असं लोक विचारतात. तर त्यालाही मी असं सांगेन की एखादी गोष्ट, अँटीबॅक्टेरियल गोष्टी रोज पण वापरू नका, कारण काही बॉडीमध्ये आपल्या हेल्पफुल बॅक्टेरियाज असतात. सो हेल्पफुल बॅक्टेरियाची आपल्याला कमी करायचं नाहीये, आपल्याला फक्त हार्मफुल बॅक्टेरिया कमी करायचे. सो तो जर तुम्ही रुटीन स्वच्छता केली ना तर हार्मफुल बॅक्टेरिया जास्ती वाढतच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे माउथवॉश असतात वेगळे वेगळे, जे क्लेम करतात की व्हायरस काढतात, बॅक्टेरिया काढतात, ते रोज वापरायची गरज नाही. ते आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, तुम्हाला जर काय वाटलं की बाबा थोडंसं प्रॉब्लेम होतोय, बॅड ब्रेथ होते, तर तुम्ही वापरू शकता. बरेचदा बॅड ब्रेथचं कारण हे ऍक्च्युली तोंडातला टार्टर असतो आणि फक्त माउथरिन्सने जात नाही. थोडं मार्केटिंग गिमिक असतातच ना त्याच्यात. जेव्हा तुमच्या तोंडात बॅड ब्रेथ येतो तेव्हा बरेचदा तुमच्या हिरड्यामध्ये प्रॉब्लेम असतो, हिरड्यांना इन्फेक्शन झालेलं असतं. सो बरेचदा असं होतं ना की टीव्हीवर ऍडव्हर्टाईज दाखवतात की बॅड ब्रेथ असेल की माउथरिन्स वापरा आणि बॅड ब्रेथ अशी पळून जाईल. पण बॅड ब्रेथचं कारण काय आहे हे तुम्ही जाणून घ्या. बरेचदा जेव्हा बॅड ब्रेथ असते ना तेव्हा 2 कारण असतात. एक स्टमक अपसेट एक कारण असू शकतं, आणि दुसरं गम्स मध्ये इन्फेक्शन असेल तर. गम्स मध्ये टार्टर म्हणजे काय की बॅक्टेरिया स्वतःची अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन म्हणते मी त्यांना, घरं तयार करतात. जो प्लाक असतो, जर तुम्ही नीट ब्रश केलं नाही तसं सॉफ्ट येलोइश व्हाईट प्लाक असतो, आणि मग बॅक्टेरिया त्याचं रूपांतर पक्क्या घरात करतात. पहिली कच्ची घरं असतात आणि मग ते पक्की घरं होतात, म्हणजे टार्टर. तर ह्या टार्टरमुळे तोंडाला वास येतो, कारण त्याच्यात बॅक्टेरिया ग्रो होत असतात. मग हे तुम्ही कसं टाळाल? तर जी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी इंडियात अवेअरनेस नाही अनफॉर्च्युनेटली, बाकी सगळ्या कंट्रीमध्ये, म्हणजे त्या अमेरिकेत जाऊन शिकून आले मी, इस्रायलमध्ये जाऊन शिकून आले मी, युरोपमध्ये जाऊन, इटलीमध्ये स्माइल डिझाईनचा कोर्स केलाय. सो स्वतःला अपग्रेड करत राहण्याची पॅशन आहे. हे सगळीकडे शिकत असताना मला एक खूप जाणवलं की इंडियात ना लोकांना दुखल्याशिवाय डॉक्टरकडे जात नाही. कुठलीही गोष्ट प्रॉब्लेम आला आणि ते पण शक्यतो टाळतात. म्हणजे उजवी साईड दुखत असेल तर 32 दात दिलाय ना, डावी साईड दुखायला लागली तर पुढून ट्राय करतात. अगदीच खाता येत नाही आणि 4 चौघात लाज वाटायला लागली की मग डॉक्टरकडे येतात. एकदम असं झिंझिणी, म्हणजे अगदी असं एक रात्र झोप नाही लागली की मग दुसऱ्या दिवशी त्यांची सगळी महत्वाची कामं, सगळ्या मीटिंग्स मग त्या पोस्टपोन होतात. पण रुटीन मध्ये ते कधीही लक्ष देत नाही. हे आपल्याकडे अवेअरनेसच नाही ऍक्च्युली. लहानपणापासून ना, म्हणजे बाकीचे ऑर्गन आहेत ना तुमचे, ते एकदा डेव्हलप होतात. डोळे आले की आले. तुम्ही दातात बघितलं असाल तर दातात 2 सेट्स असतात. आधी दुधाचे दात,
आणि मग परमनंट. मग देवाने विचार करूनच हे सगळं केलंय ना, कारण आपण पेरिशेबल गोष्टी म्हणजे खातो ना, त्या गोष्टी तोंडात अडकतात, सडतात, म्हणून देवाने तुम्हाला सेकंड चान्स दिलाय की पहिल्यांदा दुधाचे दात, मग तुम्ही परमनंट दात, म्हणजे चेहरा जसा वाढतो तसा परमनंट दात तुमचे मोठे येतात. सो तुम्हाला दोनदा संधी दिलेली आहे, पण तरी आपल्याकडे अवेअरनेस नाहीच आहे. आणि जरी दोनदा संधी दिली असेल ना, तरी मी म्हणेन दुधाचे दात हे तितकेच महत्वाचे आहेत. कारण लहान मुलांची जी डेव्हलपमेंट असते, जे ग्रोथ स्पॉट्स असतात, त्यावेळी त्यांच्या तोंडात दुधाचेच दात असतात. आणि ते काय महत्वाचे आहेत की ते परमनंट दातांना यायला जागा ठेवतात. मग तुम्ही त्यांना अवेळी काढलं की मग बोन ग्रोथ होत नाही. तो दात जोपर्यंत आहे तोपर्यंत तिकडलं हाड चांगलं राहतं, नाही तर कोलॅप्स होतं ते हाड. डिस्यूज ॲट्रॉफी आपण म्हणतो ना, विचारच नाही केला तर शक्ती जाते, बुद्धी थांबते. आपण वयानुसार आपण म्हणतो की आपली बुद्धी कमी का, आपण तेवढी वापरत नाही. त्याचप्रमाणे शरीरातल्या कुठल्याही भागाला जर तुम्ही यूज नाही ना केलं तर ते ॲट्रॉफी होते. त्यामुळे दात अवेळी काढले तर कोलॅप्स होतो तो भाग. त्याच्यामुळे परमनंट दात नीट जागा राहत नाही, स्टिम्युलेशन राहत नाही, आणि मग वेडेवाकडे येतात. मग वेडेवाकडे दाताचं हल्ली कारण तेच आहे की वेडेवाकडे दात काय येतात, कारण एकदा वेगळ्या वेगळ्या हॅबिट्स असतात. आता लहानपणी आपण काही मुलांना थंब सकिंगची हॅबिट असते. हे सुद्धा आता मी अमेरिकेत गेले तर मूल जन्माला आल्यानंतर पेरेंट्स घेऊन जातात काही दिवसांनी की आता माझ्या मुलाचा पहिला दात कधी येणार, मग मी काय काळजी घ्यायची. त्यांच्याकडे हे प्रोटोकॉल्स आहेत युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये. आपल्याकडे लहान मुलांचे तोंडात दात दुखून ते रडायला लागल्या कीच पेरेंट्स येतात. लोकांना माहितीच नसतं की याच्या तोंडात किती परमनंट दात आहे, किती दुधाचे दात. परमनंट दात वयाच्या 6व्या वर्षी येतात. लाडा असतात त्या वयाच्या 6व्या वर्षी मागे येतात. त्याच्या आधी कुठली दात पडत नाही, पण ते माहितीच नसतं. कारण मागच्या मागे, कारण चेहरा वाढतो त्याप्रमाणे दात वाढत जातात. दुधाचे 20च असतात, परमनंट 32 असतात, मग ते मागे येतात दाढा, जे आयुष्यभरला उपयोगी असतात. दिस इज अन इन्फॉर्मेशन फॉर मी टू. म्हणजे 20 दात आणि 32 दात एवढा फरक आहे. आणि 18व्या वर्षी नंतर येतात त्या 4 अक्कल दाढा, पण म्हणजे त्या आपण सोडल्या तरी 28 दात आहेत. आता ते 8 जे एक्स्ट्रा दात आहेत ते मागे येतात, त्याच्या आधी कुठला दात पडत नाही. मग पेरेंट्स माझ्याकडे येतात, म्हणतात हे दात पुढचेच पडलेत, मागचे कुठे पडलेत. म्हटलं न पडता तो आला मागच्या मागे. आणि जो अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण तो मोलर असतो, फर्स्ट मोलर. सो हा जो अवेअरनेस आहे ना, तो इंडियात 6 महिन्यांनी आपण, मी पेशंटला साधं सांगते, दिवाळीला तुम्ही स्पेशल क्लिनिंग करता की नाही, रोज आपण क्लिनिंग करतो, पण चढून बिडून सगळं घर छान करतो. मग आपल्या बॉडीच्या बाबतीत हे का नाही? स्पेशल क्लिनिंग आहे, त्याच्यासाठी स्पेशल गॅजेट्स आहेत की जी तुमच्या दाताला हार्म करत नाही. तुमचं क्लिनिंग करतात आणि त्याच वेळी आम्हाला छोटेसे प्रॉब्लेम असतील तर लक्षात येतात. म्हणजे पेनफुल पण होत नाही. तुमच्या तोंडात जर असं वाटलं मला की हा दात ना थोडा वीक आहे, तर मी त्या पेशंटला सांगू शकते ना की तुम्ही इथे काळजी घ्या, हे बघा तुमचं क्लिनिंग होत नाहीये. आम्हाला तेच मेन वाटतं की आम्ही एखाद्या दाताची हे घेऊन गेलो की डॉक्टर बघितल्यानंतर 4-5 दात सांगतात, इथे फिलिंग करायला पाहिजे, इथे करायला नाही. पण कसं आहे माहितीये का, स्टिचिंग टाइम सेज नाही. जर डॉक्टरला वाटलं की इथे प्रॉब्लेम आहे, कारण आपण रेग्युलरली जात नाही ना, आपल्याकडे जर 6-6 महिन्याने गेलो असतो ना तर आपल्याला हा प्रॉब्लेमच आला नसता. त्यातनं बरेच फॅक्टर्स असतात. तुमचं इनॅमल किती स्ट्रॉंग आहे, मग त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहेत, हे कोणाला माहिती नाही. परत तुम्ही वॅक्सिन देता की नाही मुलांना? दिलेत सगळे, टायफॉइड, टीबी, MMR सगळे दिले. दाताला वॅक्सिन देते माहितीये? नाही. फ्लोराईड ऍप्लिकेशन जे आम्ही करतो, जे वेगळं फ्लोराईड असतं, फ्लोराईड जेल कॉन्सन्ट्रेटेड फ्लोराईड असतं, जे आपण पाण्यातनं जे फ्लोराईड मिळतं ते वेगळं. इथे ट्रॉपिकल ऍप्लिकेशन असतं, वार्निश असतो फ्लोराईडचं. 3 ते 4 मिनिटाची ट्रीटमेंट आहे. त्याच्यात जस्ट आम्ही पेंटिंग करतो, त्याच्यामुळे जो दाताचं वरचं जे इनॅमल असतं ना, त्याच्यावर एक जॅकेट, ट्रान्सपरंट जॅकेट चढवल्यासारखं असतं जे दिसत नाही. आपण नाही केलेलं आहे कधी. आय एम कमिंग टू यू फॉर दिस रिअली. सर ते जॅकेट जर घातलं तर सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि किडण्याचं प्रमाण जवळजवळ 90-95% कमी होतं. कारण सायंटिफिकली बोलले तर जे हायड्रॉक्सी एपेटाइट क्रिस्टल असतात इनॅमलचे, त्याच्यात फ्लोराईड मिक्स होऊन फ्लोरापेटाइट क्रिस्टल होतात, आणि हे मोर रेझिस्टन्स टू बॅक्टेरियल ऍसिड अटॅक, म्हणजे ते टणक असतं जास्त, ते वेअर ऑफ होतं. वर्षातनं एकदा करायचं असतं, फक्त पेंटिंग असतं, पण ते करून घेत नाही. बेसिकली हा अवेअरनेसच कारण मला पण हे आज पहिल्यांदा कळतं. इव्हन दातावर जे पाठचे तुम्ही म्हणालात ना, पाठचे दात काढतात डॉक्टर. कारण काय सांगते मी, आता तुम्ही टेबल पुसताना सरळ सरफेस आहे, ओके, ह्या टेबलावर तुम्ही 4 ग्रूज करा, तुम्ही पुसताना ते ग्रूज मधलं अडकलेलं निघत नाही. तसंच दात हा फ्लॅट नाहीये, एलिव्हेशन आणि डिप्रेशन आहेत ना, कारण ग्राइंडिंग नीट व्हायला पाहिजे, म्हणून एक एलिव्हेटेड पार्ट एका डिप्रेशन मध्ये जातो. आता हे डिप्रेशन ग्रूज म्हणतात, त्या रफ असतात,
काही काहींच्या जास्ती डीप असतात, ते आता जेनेटिक आहे, काही काहींच्या शॅलो असतात. या ग्रूव्ज मध्ये अन्न चिकटून राहतं, चिकट पदार्थ जास्ती खाल्ले की, आणि मग ते ब्रशिंग नीट नाही झालं की मग ते अन्न तिथेच राहतं आणि मग दात किडतो. आता हे ग्रूव्ज आहेत ना, त्याच्यासाठी काही स्पेशल मटेरियल्स असतात, त्याला म्हणतात सीलंट. ही मटेरियल घातल्याने तुम्ही ग्रूव्ज बुजवत नाही, त्याला स्मूथ करता. म्हणजे तुम्ही 2 टाईल्सच्या मध्ये जसं भरता, कारण त्याच्यात अडकायला नको, तसं ते स्मूथ एक मटेरियल घातलं जातं की ज्याच्यामध्ये अगेन्स्ट फ्लोराईड रिलीज असतं, की ज्याच्यामुळे अन्न अडकणार नाही. क्लीन करणं सोपं आहे. खड्डा तो खड्डाच राहतो, पण तो स्मूथ होतो. सो तुमचं ब्रशिंग करताना तिकडले चिकट पदार्थ पटकन निघतात. आता हे सीलंट लहान मुलांना आम्ही रेकमेंड करतो, पण लहान मुलं नीट ब्रश करत नाही. आई वडिलांना पहिलं मूल असताना अगदी छान लक्ष असतं, दुसरं झाल्यानंतर अरे तू मोठा झालास, तू मोठी झालीस, तू आपापलं कर. पण बघा ना तुम्ही की त्याला करू द्या, नाही म्हणत नाही, पण काही दिवसांनी तुम्ही बघा ना, 2-2 दिवसांनी की नीट ब्रश करताय की नाही. किंवा ब्रशिंग झाल्यानंतर बघा, मेक इट अ थिंग, फॅमिली थिंग. मी म्हणते ब्रशिंगला सगळ्या पॅरेंट्सला सांगते की तुम्ही ते एक इव्हेंट छान करा, गाणं गा, नाचा एकत्र, ब्रश युअर टीथ, मग एकमेकांचं चेक करा, अरे तुझं किती छान आहेत, माझं किती छान आहेत, म्हणजे तो लहानपणापासूनच अवेअर आहे. आणि या बेसिक ट्रीटमेंटला, म्हणजे जिथे मध्ये इंजेक्शन नाही आहे, या डेंटल वॅक्सिन मध्ये पेंटिंग आहे, कुठेही ड्रिलिंग नाही, कुठे इंजेक्शन नाही. त्यामुळे लहानपणी जर आणलं ना तर मुलं एन्जॉय करायला लागतात डेंटल व्हिजिट, नाहीतर आम्हाला बघून रस्ता क्रॉस करतात. हो, ते आवाज आला की आम्ही ती बॅड मेमरी राहते. आणि म्हणूनच जेव्हा दुखत नाही तेव्हा गेलात ना तर इतक्या. आणि आता टेक्नॉलॉजी म्हणजे रॉकेट सायन्स कसं झालंय ना, तसं डेंटिस्ट्रीत रॉकेट सायन्स आलेलं आहे. म्हणजे पूर्वी ज्या स्पीडने आम्ही काम करायचो आणि आता काय स्पीडने, आत्ताच्या म्हणजे जवळजवळ सगळ्या ट्रीटमेंट मी आय कॅन से 100% ह्या पेनलेस आहेत. सो नाईस. कुठल्याही याला पेन होत नाही. इव्हन आम्ही इंजेक्शन देतो ना, नॉर्मल इंजेक्शन देताना डॉक्टर जेली नाही लावत, पण आम्ही तोंडात इंजेक्शन देतो त्याला जेली आहे, अॅनेस्थेटिक जेली, अॅनेस्थेटिक स्प्रे, म्हणजे देताना सुद्धा पिअर्स झालेला पेनच कळत नाही. सो एवढी, कारण कसं आहे ना, डेंटलचं कसं आहे, तुम्ही चेअरमध्ये बसता, बाकीच्या ऑपरेशनला पेशंट झोपलेला असतो, सिडेशनमध्ये असतो. डेंटलमध्ये सगळं बघतो, त्यामुळे फोबिया पण असतो लोकांना, अरे ही पिन माझ्या तोंडात जाणार, कारण बारीक आहे, दाताच्या वर करायचं काम तर बारीक सुयासारखं असतं. सो लोकांना भीती वाटते. पण हेच जर तुम्ही लहान वयापासून आला, जेव्हा तुम्हाला काही गरज नाहीये, रुटीन चेकअपला आला ना, तर फिअर जाते आणि तुमची डेंटिस्टची एक चांगली फ्रेंडशिप होते. आणि तुम्हाला योग्य वेळी डॉक्टर सल्ला देतो ना की हे तुम्हाला जस्ट सुरुवात आहे, लक्ष दे. मग कुठलाही इव्हेंट ना पेनफुल होत नाही. आणि म्हणून रुटीनली जशी तुम्ही काळजी घेता ना, मी म्हटलं जसं गम क्लीन, तसं एकदा डेंटिस्टकडे जाऊन, तरी सुद्धा म्हणजे एवढं अवेअरनेस असून सुद्धा मला सुद्धा माझं क्लिनिंग करायला लागतं. कारण सगळीकडे सगळ्या गोष्टी नाही पोहोचत, अन्नकण मात्र पोहोचतात. आपण म्हणतो तेव्हा मी म्हणजे माझ्या बाबतीतला एक्सपिरियन्स मी सांगेन, सुपारी मी जेव्हा खाते ना तेव्हा ती जास्त करून, आणि दॅट्स वाय लेफ्ट. मला खूप आवडते सुपारी खायला. खरं तर सुपारी मीन्स नॉट दॅट सुपारी, आपली ती दळलेली वगैरे अशी असते, आणि आता आपल्या इथे तर डायजेस्टिव्हच मिळते, मग त्यात ऍक्च्युअल सुपारी दळलेली नसतेच, कुटलेली म्हणा किंवा काही ते. पण जास्त करून ते जेव्हा आपण खाऊ तेव्हा ते कुठेतरी अडकलं आणि काळं दिसायला लागतं. त्याच्यासाठीच तर फ्लॉसिंग आहे. त्याच्यासाठी फ्लॉसिंग आहे. आता आजकाल वॉटर फ्लॉसर नावाचा प्रकार आलाय, म्हणजे स्प्रे असतो, तो छोटीशी बॉटल असते, त्याला स्प्रे असतो, बटन असतं, स्प्रे मारला की जे अडकलेलं, जे तुमच्या नॉर्मल सुळेतनं निघत नाही, 2 दातामध्ये अडकलेलं स्प्रेने निघतं. वॉटर फ्लॉसर म्हणतो त्याला. हँड फ्लॉस, वॉटर फ्लॉस, खूप विविध गोष्टी आल्या आहेत, पण आपण गेलो नाही तर अवेअरनेस माहिती. आपण बघतो बहुतेक वेळेला शाळेमधल्या जाणाऱ्या मुलांचे दात हे असे वेडेवाकडे झालेले असतात, आणि आपण पाहतो तर आजकाल बहुतेक मुलांना ब्रेसेस लावलेले असतात. आणि आजकाल पुढची पण एक ट्रीटमेंट आलेली आहे, त्याच्याविषयी सांग की विदाउट ब्रेसेस. तर आता मी म्हटलं तसं रॉकेट सायन्स झालेलं आहे, पण पहिल्यांदा ते वेडेवाकडे का होतात ते बघूया. कारण सगळ्या गोष्टी जेनेटिक आहे. ओके, आईकडनं दाताचा जॉचा साईज आला आणि वडिलांचा दाताचा साईज आला, दाताचा साईज मोठा असेल वडिलांना, पण जॉ साईज आईचा आहे, तर मग त्यांचं क्राउडिंग होतं. ह्याच्या विरुद्ध झालं कधी कधी तर गॅप्स येतात. म्हणजे तुमचा जॉ साईज कुठून इनहेरिट केला, त्या व्यक्तीचा दाताचा साईज काय आहे, तोच जर मुलांनी घेतला असेल तर ह्या सगळे कॉम्बिनेशन्स वेगळी वेगळी असू शकतात. जेनेटिकमध्ये आत्या, काका, मामा सगळ्याकडनं येतं. सो तुम्ही त्याच्यावर कंट्रोल नाहीये.
सो ज्याप्रमाणे जसं जेनेटिक मिळतं त्याप्रमाणे दाताची ठेवण आपल्याला मिळते, जसे चेहऱ्याची मिळते, डोळ्याची मिळते, सगळंच. पण करेक्शन करू शकता. कारण कसं इरेग्युलर टीथ असतील ना तर जास्ती किडतकण जास्ती अडकणार. परत तेच लॉजिक आहे, तुम्ही इरेग्युलर असेल तर 2 दाताच्या मध्ये जास्ती अडकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त खाणं नाही हो, तुमचे उच्चार, दंतव्य, त थ द ध न हे दंतव्य उच्चार आहेत. म्हणजे दात, जीभ दाताच्या मागच्या साईडला टच होते. आणि जर दाताचं अँग्युलेशन बरोबर नसेल, माझ्याकडे एक टीचर आल्या, त्या म्हणाल्या की मला माझे दात, मी काड्या घालायची कवळी वापरते, म्हणजे तसा मला प्रॉब्लेम नाही, पण माझे उच्चार चांगले होत नाही, मग त्याची पोझिशन चुकते. मग आम्ही म्हणजे इव्हन कवळ्या किंवा कुठचेही इम्प्लांटचे दात करताना आम्ही पेशंटला बोलायला पण लावतो. अँग्युलर व्हीला वरचे दात खालच्या ओठायला लागतात, व्ही तसा अँगल पाहिजे, करेक्ट अँगल. एफ स्पीकिंग स्पेस 61, 62, 63 2 दातामध्ये जर व्यवस्थित गॅप नसेल तर उच्चार स्पष्ट होत नाही. सो हे सगळे उच्चार स्पष्ट व्हायला सुद्धा तुमची दाताची पोझिशन महत्वाची आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या ब्रेसेसच्या ट्रीटमेंट महत्वाच्या आहेत. नुसतं दिसण्यासाठी नाहीये. आज कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये तुमचं पहिलं इम्प्रेशन असतं ना, तुमचं बोलणंच समोरच्याला नीट स्पष्ट कळलं नाही. तुम्ही प्रोफेसर म्हणून जाताय किंवा तुम्ही एखादी न्यूज वाचायला किंवा तुम्ही कोणाची हे घेताय, मुलाखत घेताय, तुमचे उच्चार, तुमचं बोलणं इतकं महत्वाचं आहे ना. म्हणजे हसणं दिसणं दात तर आलेच, पण तुमचे उच्चार हे किती महत्वाचे. आणि जर दाताची पोझिशन बरोबर नसेल ना तर उच्चार क्लिअर येत नाही. आणि मग उच्चार क्लिअर नाही आले तर तुमचं इम्प्रेशन गेलं ना. सो म्हणून दाताला अलाइनमेंट मध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे एक तर किडतो जास्ती आणि उच्चारासाठी. आजकाल तुम्ही पण आणि त्याच्यासाठी ब्रेसेस म्हणजे पूर्वी कसं होतं की मेटलच्या ब्रेसेस असायचे, त्यामुळे मुलांना असं ते ऑड वाटायचं. सिरॅमिकच्या ब्रेसेस आल्या त्याच्यानंतर, पुढचं ऍडव्हान्स म्हणजे दाताच. पण त्या ज्या ब्रेसेस असतात ना त्याच्यामध्ये काय होतं, ते काढता येत नाही. त्यामुळे जेवताना अन्न अडकतं आणि मुलांना जास्ती काळजी घ्यायला लागते. मी जसं म्हटलं तसं फ्लॉसिंग, वॉटर फ्लॉसर हे सगळं जास्ती वेळा करायला लागतं. म्हणजे रात्री फक्त एकदा करून चालत नाही, प्रत्येक खाण्यानंतर जरा वॉटर फ्लॉसर, कारण अडकण्याचं प्रमाण. मग त्याच्यावर पुढचं रिसर्च कधी होतं जेव्हा प्रमाण हे ब्रेसेस मध्ये वाढतं. म्हणूनच पुढची डेव्हलपमेंट झाली ना, की जेव्हा प्रॉब्लेम्स क्रिएट झाले मग काय झालं की अलायनर्स नावाचे जे तुम्ही हल्ली ऐकता की जे खूप हल्ली पॉप्युलर झाले. कारण ते कसं आहे माहितीये का, एक तर ते ट्रान्सपरंट आहे, ते वेगळ्या प्रकारचं वेगळं ॲक्रेलिक असतं की ज्याच्यामध्ये एक फ्लेक्झिबिलिटी वेगळ्या टाईपची असते की ज्याच्यामुळे ते दाताची मुवमेंट स्लो प्रेशरने करू शकतात. ओके, म्हणजे जवळजवळ मॅजिकच वाटतं ते, अशी ती ट्रीटमेंट आहे. ह्याचे अलायनर सेट्स दिले जातात तुम्हाला, जे खाताना तुम्ही काढू शकता. तुम्ही खायचं, व्यवस्थित ब्रश करायचं आणि परत ते लावायचं. साधारणपणे दिवसातले 20 तास आम्ही लावायला सांगतो. झोपताना पण लावू शकतात. त्याच्यात तुम्ही कामालाही जाऊ शकता, कारण ते तुमच्या कस्टमाइज असतात, दाताचं इम्प्रेशन घेऊन ते बनवलेले असतात. त्याच्यामुळे ते, आणि असे बरेच सेट्स देतात. म्हणजे एक सेट आयदर 7 दिवस लावायचा, ते तुमची ट्रीटमेंट प्लॅन असतो, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये तुमची आत्ताची पोझिशन टाकून आम्ही त्याचा स्टडी करतो. एक्सरे, फोटोज, बऱ्याच गोष्टी असतात. डिजिटल स्कॅन घेऊन 3D स्कॅन असतो हल्ली. त्या सगळ्याचं एक इन्फॉर्मेशन एका सॉफ्टवेअरमध्ये कलेक्ट केली जाते. आणि मग त्याच्यावर विचार करून ह्यांना किती अलायनर्स लागतील, त्याला किती गॅप्सने अलायनर बदलायला लागेल, ह्याचा सगळा स्टडी होतो. आणि मग 2-3 ट्रीटमेंट प्लॅन्स आम्ही पेशंटला देतो. त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटीज असतात. प्रत्येक गोष्टीत कशा क्वालिटी, की ह्याची फ्लेक्झिबिलिटी त्या अलायनर्सची जास्ती असेल, मग ते रिझल्ट लवकर मिळतात. असं ते वेगवेगळ्या टाईपचे अलायनर्स अवेलेबल आहेत. मग त्यानुसार त्या पेशंटला सजेस्ट केलं जातं. आता ह्याच्यामध्ये फायदा असा आहे की अन्न अडकत नाही. दुसरी गोष्ट, कायम मेटल किंवा सिरॅमिक कुठलं खाल्लं काय ते दिसतच नाही, कारण तुम्ही खाताना काढून ठेवता. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे तुम्हाला ऑड होत नाही. तुम्ही 4 लोकात जॉब करताना, त्यामुळे आता मोठ्या वयाच्या मुली किंवा मुलं जे पूर्वी कॉलेजमध्ये असताना ऐगो शाळेतच करायला पाहिजे होतं, आता वेळ निघून गेली, बस निघून गेली, असं नाहीये. माझ्याकडे वयाच्या 40च्या पुढच्या बायकांनी सुद्धा अलायनर्स करून घेतलेत. आणि ह्याचं कारण एक आहे की 40 नंतर किंवा कधी कधी दाताची मुवमेंट चालू होते, म्हणजे दात फ्लेअर व्हायला लागतात. ह्याच्यासाठी अनेक कारणं असतात. पण त्या गोष्टी परत तुम्ही नॉर्मलला, म्हणजे मी त्यांना म्हटलं तुमचे लग्नाचे फोटो दाखवा, त्यासारखे तुम्हाला दात मी करून देते. की त्यावेळी जी पोझिशन होती ती पोझिशन आपण करू शकतो. म्हणजे आता वय, एज बॅरियर नाही आहे अलायनरसाठी. जर आम्ही एक्सरे बघतो, जर तुमचं हाड छान असेल
जर दात लूज नसतील तर तुम्ही अलायनर नक्की कुठल्याही वेळेला वापरू शकता. आजकाल तर टेक्निक इतकं पुढे गेलेलं आहे की आता म्हणजे रूट कॅनल्स असतील हे असतील हे तर अगदी कॉमन झालेले आहेत आताला. परंतु आता एखादा दात हे झालेला असेल, तुमचा तुटला असेल किंवा काही असेल, तर तुम्ही तिथे तो चक्क दात चिकटवला पण जातो आणि दॅट लास्ट ऑल्सो. त्याला काय म्हणतात? त्याला आता पूर्वी जेव्हा दात काढायचे ना तेव्हा काढाय घालायची छोटीशी कवळी द्यायची, त्याला आम्ही आरपीडी म्हणतो, रिमूव्हेबल पार्शल डेंचर. किंवा मग असं होतं की बाजूच्या दातांना शेप करायचं आणि ब्रिज बांधायचं. आता त्याच्यात सिरॅमिक म्हणजे दाताच्या रंगाचे कॅप्स आल्या. अगदी पूर्वातीला सोनेरी होत्या, मग स्टीलच्या आल्या, मग सिरॅमिकच्या आल्या, आता तर झरकोनी आले. झरकोनी आता एकदम नॅचरल, त्याचं बायो इनर्ट मटेरियल असल्यामुळे गम्सला त्याचा त्रास होत नाही. कारण मेटल सिरॅमिकच्या कॅपमध्ये थोडंसं मेटल वर थोडी आपण ऍसिडिक अल्कलाईन खातो, त्यामुळे ऑक्सिडेशन प्रॉडक्ट तयार होतात आणि मग गम्स काही दिवसांनी थोड्या अशा ब्लॅकिश दिसायला लागतात. म्हणून आता झरकोनिया नावाच्या कॅप्स आल्या की ज्याच्यामध्ये त्या बॉडीला म्हणजे दे आर व्हेरी काइंड म्हटलं जातं टू युअर गम्स, म्हणजे ॲज गुड ॲज नॅचरल इनॅमल. ते इनर्ट मटेरियल असतं, म्हणजे कशाशीच त्याचं रिॲक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे ऑक्सिडेशन होत नाही आणि मग गम्स तिकडे हेल्दी राहतात. पण ब्रिजेस म्हणजे तुम्ही बाजूच्या दाताला अननेसेसरी कट करताय, अननेसेसरी हात लावताय. म्हणून आता इम्प्लांट्स ही टेक्नॉलॉजी पण इंडियात गेली 20-25 वर्ष आहे, असं नाही की नवीन आहे. फक्त लोकांच्यात अवेअरनेस नव्हता. आता लोकांना हे कळायला लागले की अरे अननेसेसरी आपण बाजूच्या दातांना कापतोय आणि आपण तिथे ब्रिज बसवतो की ज्याचं पण एक सर्टन लाईफ आहे. आतला दात कट केल्यामुळे त्याचं लाईफ थोडं कमी होतं ना, त्याला इन्फेक्शन लागायची, तो सेन्सिटिव्ह होऊ शकतो, हिरड्या खाली घसरू शकतात आणि मग ते परत 3 दातांचा ब्रिजचं 6 दाताचा ब्रिज होतो. त्याच्याऐवजी जो दात नाहीये तिकडे टायटॅनियम म्हणजे हे जे मेटल आहे अगेन त्याला म्हणतात प्रेशियस मेटल. हे प्रेशियस मेटल काय, गोल्ड कसं प्रेशियस मेटल आहे, कारण इट इज रिज्युविनेटिंग, म्हणजे नवीन बोन फॉर्म करायला इंड्यूस करतं ते सेल्सला. सो आम्ही जेव्हा ते हाडात टाकतो तेव्हा त्याच्या बाजूला नव्याने बोन तयार होतो आणि तो घट्ट बसतो हाडात. म्हणजे नॅचरल दात तुम्ही काढू शकता पण इम्प्लांट काढू नाही शकत, कारण नॅचरल दात हा लिगामेंटने हाडात बसवलेला आहे. इम्प्लांट हा हाड त्याच्यात जे रफनेस असतो, ज्याचे स्पेशल वेगळी डिझाईन्स असतात कंपन्यांप्रमाणे, थ्रेड्स असतात, त्या थ्रेड्स मध्ये नवीन बोन फॉर्म होतो आणि तो घट्ट बसतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कॅप लावली जाते. ही टेक्नॉलॉजी इतकी हेल्पफुल आहे की कुठल्याही वयातल्या लोकांना ही करता येते. म्हणजे माझ्याकडे 80-85 वर्षाचे लोक सुद्धा इम्प्लांट करून घेतात. एक गंमत सांगते, एक अमेरिकेतनं एक बाई आली माझ्याकडे, ती मला म्हणाली आय एम जेलस ऑफ माय ब्रदर. तर मी म्हटलं वाय? तर म्हणजे तुम्ही त्याने इम्प्लांटने दात बसवले, तो आत्ता पण ऍपल असं खाऊ शकतो माझ्यासमोर, मी खाऊ शकत नाही. म्हणजे ते एवढे फिक्स दात होतात की तुम्ही त्याने सगळं, म्हणजे वयाच्या 80-82 वर्षी चकली खाऊ शकता, ऍपल तोडू शकता अख्खच्या अख्खं. म्हणजे तुम्हाला नॅचरल दात दिल्यासारखे ते इम्प्लांट असतात. आणि त्याच्यात आता कॉस्मेटिक आल्यामुळे झरकोनिया कॅप्स लावल्या जातात, त्यामुळे तुम्हाला हे कळणार पण नाही की ह्याचे नॅचरल दात नाही. त्यामुळे आता जवळजवळ कवळी हे आउटडेटेड टेक्नॉलॉजी झाली. आता सगळे फिक्स इम्प्लांट्स करतात. त्याच्यात वेगळ्या वेगळ्या आता परत टेक्नॉलॉजी, म्हणजे फॉर्च्युनेटली माझ्या हातनं ती इंडियात पहिल्यांदा झाली, ती म्हणजे नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी. त्याच्याबद्दलच आता आम्ही कसं करतो की जर पेशंट आला तर पहिल्यांदी आपण एकदम इम्प्लांट टाकायचं, त्यांचं एकदा डिसिजन झाला की एक सर्टन ब्लड रिपोर्ट्स म्हणजे तो माणूस हेल्दी आहे की नाही, पहिले पॅरामीटर्स चेक केले जातात आणि मग त्याच्यानंतर त्याला आम्ही सांगतो की तू सिटी स्कॅन काढ. आता सिटी स्कॅन का, तर 3 डायमेन्शनल स्टडी केला जातो. म्हणजे आयत्या वेळी तुम्ही ओपन केलं, अरे त्याचं बोन दिसतच नाहीये. समटाइम्स गम्स खूप जाड्या असल्या आणि तुम्ही ओपन केलं, अरे बोन थिन आहे, बरे आपल्याकडे हा इम्प्लांटच नाही, असं होता कामा नये. आता प्रत्येक गोष्ट प्रिसिजन कडे जायला लागली आणि सिंगल सिटिंग कडे जायला लागल्या गोष्टी. सो त्याच्यामध्ये आम्ही 3D एक्सरे काढून घेतो, त्याला आम्ही सिटी स्कॅन म्हणतो. या सिटी स्कॅन मध्ये आम्ही स्टडी करतो की कुठचा इम्प्लांट जाईल, कुठला डायमीटर जाईल, कुठली लेन्थ जाईल. तर त्या नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं आम्ही की तिथे आम्ही डमी इम्प्लांट सिटी स्कॅनवर प्लेस केले. ओके, डिझायनिंग म्हणजे इट्स अ वेब डिझायनिंग सॉफ्टवेअर असतं. तर त्या सिटी स्कॅनवर मी इम्प्लांट प्लेस केले 3 डायमेन्शनल बघून की याच्यात कुठला इम्प्लांट कुठल्या अँगलने चांगला बसेल. आणि नॉट ओनली दॅट, नंतर त्याच्यावर दात दिला तर वरच्या दाताशी तो व्यवस्थित मॅच होईल की नाही. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो प्रोस्थेटिक पार्ट, म्हणजे नंतर जे आपण देतो प्रोस्थेसिस, दात, ब्रिज, त्याचा विचार आधीच केला जातो आणि त्या पद्धतीने उलट रिव्हर्स ऍक्शन त्याच्याप्रमाणे
असं नको व्हायला की इम्प्लांट बसवल्यावर पण दाताचा अँगलच फेवरेबल नाही आणि चावायलाच उपयोग होत नाही, किंवा दाताचा अँगल फेवरेबल नाही आणि ॲस्थेटिकली आपल्याला रिझल्ट येत नाही, दात जास्ती पुढे दिसतोय. सो हे सगळं प्लॅनिंग आधी करतो, आणि ते प्लॅनिंग झालं की मग तुम्हाला गम जास्ती ओपन करायला लागत नाही. मग तुम्ही तेवढाच भाग कट करून त्याच्यात इम्प्लांट टाकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला टाके पण नाही घालायला लागत, म्हणजे ब्लड कमी येतं, स्टिचेस नाही तोंडात, तो ब्लडलेस स्टिचलेस सर्जरी. म्हणजे थोडक्यात म्हणजे ना, तुम्हाला कुठून कुठे जायचंय हे तुम्ही नॅव्हिगेशन वापरता की नाही कारमध्ये, एक्झॅक्ट सेम, की मला पार्ला इस्टून तुमच्या कांचन मॅडमच्या घरी यायचंय, सो मी ते GPS ला टाकलं की मला रोड कळतो. तसंच ही सर्जरी आधी सिटी स्कॅनवर केलेली आहे. सो मी काम करताना मला तो गाईड करतो. सर्जिकल जे कॉम्प्युटर आहे ज्याच्यावर मी प्लॅन केली, तो माणूस आता उजवीकडे जायचंय आता, कारण मी गम कट करत नाहीये, सो आतलं मला दिसत नाहीये, पण मी सर्जरी केलेली आहे. सो त्याच्या दृष्टीने अँगल 5 डिग्रीज मिझियल 5 डिग्रीज डिस्टल करत करत मी ती सर्जरी केली. आणि ज्या बाईला खूप भीती होती अशी एक, त्या बाईवर 6 इम्प्लांट देऊन तिला 12 ते 14 दात दिले. त्यामुळे वरचे सगळे दात, त्यामुळे ती फर्स्ट टाइम इन इंडिया नाही, ती सर्जरी फर्स्ट टाइम इन वर्ल्ड पण झाली. म्हणजे विथ नॅव्हिगेशन ऑल ऑन 6 कॉन्सेप्ट फर्स्ट टाइम इन वर्ल्ड माझ्या क्लिनिकमध्ये माझ्या हातनं घडली. आणि आय थिंक त्याच्यासाठीच मग मला अवॉर्ड मिळाला, फॅमडन बेस्ट इम्प्लांटॉलॉजिस्ट अवॉर्ड ऑफ इंडिया. कॉंग्रॅच्युलेशन्स. एवढं सो बेसिकली तीच, म्हणजे असं आता टेक्नॉलॉजी आणि ह्याचा लोकांनी उपयोग करून घेतला पाहिजे. कारण आता ह्याच्या पुढे जाऊन रोबो झाले, म्हणजे आता आम्हाला पण करायला लागत नाही, रोबोला फक्त इन्स्ट्रक्शन दिल्या, पण तरी रोबोचं थोडं असं वाटतं की पेशंटला थोडासा डॉक्टरचा स्पर्श हवा असतो आणि थोडं इमोशनल हवं असतं. त्यामुळे नॅव्हिगेशन हे टेक्नॉलॉजी आहे ना, ही जास्ती लोकांना अजून तरी आवडते. फ्युचरमध्ये जाऊन रोबोट्स पण काम करणार आहेत, नाही असं नाही, पण त्यांना शेवटी डायरेक्ट आम्हालाच करायला लागतं. कारण प्लॅनिंग जी आहे ते आम्हालाच करायला लागतं, त्या पेशंटच्या एजच्या दृष्टीने काय त्याला योग्य, कुठे इम्प्लांट बसवणं योग्य आहे, त्याच्या काय रिक्वायरमेंट्स आहे, हे सगळं जे आपल्याला पेशंट कळतो तो काय रोबोला कळणार नाही. त्याच्यामुळे माणसाला, म्हणजे डॉक्टर लोकांना पर्याय नाहीये, पण ह्या टेक्नॉलॉजीचा लोकांनी नक्की उपयोग करून घेतला पाहिजे. ज्याला स्टिचेसची भीती असते, कारण काय होतं, स्टिचेस टाकल्या की नंतर नाही म्हटलं तरी अन्न अडकतं, त्या 7 दिवसांनी काढायला जायला लागतं. आता इथे जिथे कट होत नाही, गम्स मोठा कट घ्यायला लागत नाही, नॅव्हिगेशनने करतो, तिकडे ब्लिडिंग कमी होतं, त्याच्यामुळे नंतर स्वेलिंगही येत नाही. सो पोस्ट सर्जिकल जे इव्हेंट्स म्हणतो आम्ही, कॉम्प्लिकेशन्स म्हणा किंवा इव्हेंट्स, ते नसतातच. म्हणजे दुसऱ्या दिवशी ती बाई म्हणाली मला कळलीच नाही सर्जरी झाली. म्हणजे अशा टेक्नॉलॉजी आहेत, फक्त अवेअरनेस नाहीये. तरी आता बऱ्याच पॉडकास्ट सारख्या तुम्ही गोष्टी करताय किंवा युट्यूबवर वेगळ्या वेगळे डॉक्टर्स बोलत असतात, त्यामुळे लोकांना कळतंय. फक्त ते 6-6 महिन्यांनी जर त्यांनी दाखवलं ना, त्या गोष्टी या लेवलला पोहोचणारच नाही असं मी म्हणेन. किंवा आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा एक मुद्दा तू अतिशय सुंदर मांडलेला होतास, ते म्हणजे एक दात येतात आपल्याला जन्माला आल्यानंतरचे, मग ते दुधाचे दात आपण म्हणतो, मग ते पडतात, मग दुसऱ्या वेळेला येतात. आणि तू मुद्दा इतका सुंदर मांडलास की ज्याच्यावरती मी अजूनही विचार करते, की तू म्हणालीस की तिसऱ्यांदा पण दात आता येऊ शकतात. आता हा नवीन रिसर्च आहे. जसं आता इम्प्लांट आपण टाकतोय का, आता दात नाही तर दाताच्या जागी आपण इम्प्लांट टाकतो आणि वरती कॅप देतो आणि पेशंटला नॅचरल सगळं खाता पिता येतं, दिसतं छान पुढचे दात गेले तर. आता जपानमध्ये अशी टेक्नॉलॉजी ते डेव्हलप करतायत, म्हणजे रिसर्च चालू आहे. बाहेर येईपर्यंत ऍक्च्युअल ऍप्लिकेशन होईपर्यंत आणखी 5-7 वर्ष नक्की जातील, की ज्याच्यामध्ये ते आर्टिफिशियल दात तयार करतात आणि मग तो तोंडात टाकला जाईल. म्हणजे नॅचरल दातासारखाच दात पण आउटसाइड बॉडी, किंवा ते बॉडीच्या आत टाकायचं. हे सगळे रिसर्च चालू आहे, UK मध्ये चालू आहे, जपानमध्ये चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टेम सेल्स जे दाताच्या आत असतात त्याचा उपयोग करून दात क्रिएट केला जातोय. किंवा आणखी आता ती पेटंट घेतलेलं आहे जपानने, त्यामुळे ती टेक्नॉलॉजी अजून कम्प्लिटली बाहेर आली नाही, त्याचा रिसर्च चालू आहे. पण दातासारखं स्ट्रक्चर असलेले हायड्रॉक्सीअपेटाइट क्रिस्टल त्यांनी बाहेर क्रिएट केले आणि स्टेम सेल्सचा पण उपयोग केलेला आहे. आणि त्याच्यामुळे नवीन दात, म्हणजे दात एक गेला तर 3रं जनरेशन ऑफ टूथ मिळायची शक्यता आहे. पण दाताचं स्ट्रक्चर एवढं कॉम्प्लेक्स आहे की एका दाताला 3-3, 4-4 रूट्स असतात, पुढच्या दाताला सिंगल रूट असतो. सो ते थोडंसं चॅलेंजिंग आहे डेफिनेटली, पण त्याच्यात त्यांना सक्सेस मिळते. त्यामुळे 3rd सेट ऑफ टूथ पण मिळू शकेल आपल्याला फ्युचर. म्हणजे एवढं याच्यावरती गेलो. आता आपण जरा कॉस्मेटिक ह्याच्याकडे जाऊया. जो तुझा आत्ताचा
काय म्हणेन मी, नवीन एक हा. त्यातलं पाऊल, पुढचं पाऊल. पाऊल असं मी म्हणेन. तर त्याच्या विषयी आम्हाला सांग की बाबा काय काय असतात. आणि आजकाल इथे असं एक दातावरती डायमंड बसवतात, हा. नवीन हे बसवतात, हा. तुमच्या जसं तुम्ही नेल्स बनवता, हे आता ते हे बनवता. सगळं ते आता नवीन म्हणजे फॉर्च्युनेटली हे इन्व्हेन्शन पण माझ्याकडनं झालंय आणि त्याचा मी कॉपीराईट पेटंट वगैरे घेतलंय सगळं. म्हणजे कॉस्मेटिक डेंटिस्टची कायमच होती. म्हणजे आता पुढचे दात किडले तर तुम्ही सिल्वर फिलिंग करू शकत नाही ना. तुम्हाला दाताच्याच रंगाची फिलिंग्स अवेलेबल असतात, त्यात शेड्स असतात, त्याच्यावर आम्ही अक्षरशः म्हणजे आम्हाला ड्रॉइंग हे म्हणजे आर्टिस्टिकच हँड लागतो डेंटिस्टचा. म्हणजे कुठलीही सर्जरीला आर्टिस्टिक हँड लागतो. आणि त्याच्यामध्ये कॉस्मेटिकला तर आणखी म्हणजे आम्ही पांढऱ्या रंगात मध्ये खेळतो. ए शेड वेगळ्या, बी शेड वेगळ्या, मग व्हाईट विथ येलो टोन, व्हाईट विथ थोडासा ग्रेश टोन, ट्रान्सलुसन्सी जास्ती असेल, व्हाईट विथ ब्राउनिश टोन. बाजूच्या दातांना एवढं ब्लेंड ते झाला पाहिजे आपलं फिलिंग की कळताय कामा नये. मग त्याच्यानंतर सिरॅमिक मटेरियलची विनियर्स आली की ज्याच्यामध्ये तुम्ही दाताचा म्हणजे आता तुम्ही खुश नसाल काही कारणाने, तुमचा चेहरा मोठा आणि दाताचे अगदी साईज छोटे, जेनेटिक आहे, सो तुम्ही दाताच्याच रंगाचे थोडे मोठे विनियर्स त्या पेशंटला कस्टमाइज बनवू शकता. ओके. आणि ते चिकटवतो एका प्रकारच्या बॉन्डिंग मटेरियल. त्यामुळे तुमचा टोटल लुकच बदलतो, कॉन्फिडन्स बदलतो. म्हणजे तुम्ही जे देवाने तुमच्यात डेफिशियंट दिलंय ते अगदी आम्ही देवाचा रोल म्हणणार नाही, पण जवळ जायचा प्रयत्न करून माणसाला खुश करू शकतो. म्हणजे करतोच आहे वर्षानुवर्ष. मी 2001 पासून मी जे न्यूयॉर्कला शिकून आले ते ह्याच्यातच मी मास्टरी केली सिरॅमिक विनियर्स मध्ये, की लोकांचा चेंजच करायचं. त्याच्यात एक छोटासा किस्सा होता खरं माझ्याकडे, की एक वडील आलेले आणि तिचं एंगेजमेंट झाली होती मुलीची. आणि एंगेजमेंटचे फोटो बघताना ती आणि तिची आई म्हणत असे, नाही स्माईल चांगलं दिसत नाही, थोड्याशा गॅप दिसते. पण आता लग्न तर जवळ होतं, मग काय करणार, ब्रेसेस तर लावायला वेळ नाही, ब्रेसेसला थोडा वेळ लागतो. आणि छोट्या छोट्या अशा बारीक बारीक बऱ्याच गोष्टी होतात की ज्या दाताचा कॉन्टूर पण आवडत नव्हता. मग ब्रेसेसने दाताचा कॉन्टूर तर नाही बदलू शकत ना. सो ते माझ्याकडे आले आणि त्यांना समजवलं की हे नक्की 1-2 आठवड्यात तिला मी करून देऊ शकते. तर वडिलांचं म्हणणं होतं झालं, एंगेजमेंट झाली आहे, मुलाला मुलगी आवडली आहे, कशाला करायचं. मग मी म्हटलं पण एक काम करा, ती जर हॅपी नाहीये तर आपण तिला नक्की, मी गॅरंटी देते की यू विल बी हॅपी. आणि मग तिचं आम्ही कॉस्मॅटिक कॉन्टुरिंग केलं, विनियर्स दिले. आणि मग लग्नाचे फोटो आले. वडील स्पेशली ते फोटो घेऊन आले की तुम्हाला स्पेशल थँक्स द्यायचे की आम्ही एंगेजमेंटचे फोटो, कारण सगळ्यात महत्वाचं काय असतं सगळ्या ठिकाणी तुमचं हास्य, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हसायला सांगतात. स्माईल महत्वाचं. पण आता मला काय झालं माहितीये का, ब्लिचिंग आलं, लॅमिनेट्स आले, सगळ्या क्षेत्रात नवीन नवीन काहीतरी लोकांना सारखं हवंय. लोक नेल पांढऱ्याला कंटाळली, नेल आर्ट करायला लागली. लोक ज्वेलरीमध्ये स्टोन्स घालतात. पहिल्यांदा फक्त सोन्याचे घालायचे, आता नवरत्न आमच्या फॅमिलीच्या आणि आता नवीन इंट्रोड्यूस केलं. सो दागिने वेगळे आले. केसाला कलर म्हणजे एक नाही, मी बघितलंय 2-3 स्ट्रिक्स करतात वेगवेगळ्या कलरच्या, सो दॅट दे कॅन मॅच. मग मला असं मनात आलं की अरे दात फक्त पांढरे असं का, म्हणजे की आपण आपल्या फील्डमध्ये काहीतरी एक वेगळं केलं पाहिजे. हा एक हेतू होता की लोकांना दात पांढऱ्यापेक्षा थोडासा कलर एखादा दिला तर मग स्माईल करताना म्हणजे कॉन्शियस होणार, स्माईल करताना एखादा दात, म्हणजे आता मी असा लावलाय बघा, आता माझ्या साडीत बरेच कलर आहेत, सो मल्टी कलरचा लॅमिनेट असा तुमच्या दाताचा मी करून घेऊ शकता. त्याचं इम्प्रेशन घेतो आम्ही, कस्टमाइज करतो, पण तुमच्या दाताला तो बसला पाहिजे. एखादा दात कुठला पेशंटला हवाय तो सिलेक्ट करता येतो. तर पेशंटला 2 करायचे असतील तरी तुम्ही करू शकता. पण माझं म्हणणं आहे की स्माईल करताना एक कॉर्नरचा जो सुरा दिसतो ना त्याच्यावर तो फार गोड दिसतो. आणि मग त्याच्यावर तुम्ही फूल टाकू शकता, डायमंड्स टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये काय माहितीये का, कुठे पेन नाहीये, कारण आय एम नॉट कटिंग द टूथ. मी कायमचा हार्म नाही करत आहे. आणि तुम्हाला एक प्रकारच्या ग्लूने तो चिकटवला जातो. आता ह्याच्यात 2-3 प्रकारचे आमच्याकडे ग्लू असतात. तो पोटात गेला तर पोटात कसा जाईल, कारण आम्ही कॅप कशा परमनंट ग्लूने बसवतो ना, तसं इथे ग्लूने चिकटवू शकतो आणि जो आमच्याकडे आम्ही काढू शकतो. सेमी परमनंट ग्लू पण असतात की ज्याच्यामध्ये थोडेच दिवस तो टिकेल, की एक समजा एकच फंक्शनला हवे असतील 2-3 तर तो थोडा ग्लू, वेगवेगळ्या प्रकारचे डेंटिस्ट्री ग्लू आहेत, म्हणजे त्याची स्ट्रेंथ, ताकद केवढी आहे त्या ग्लूची, त्यावरनं ते आम्ही सेमी परमनंट, परमनंट ग्लू म्हणजे बॉन्डिंग एजंट म्हणतो. पाहिलेलं होतं इथे डायमंड होता. आता आम्ही ह्याच्यात कलर्स टाकले आणि हे नॉन टॉक्सिक कलर आहेत.
ह्याच्यावर एक प्रकारचा आधी प्लेन लॅमिनेट मी बनवते आणि मग त्याच्यावर वेगवेगळे कलर्सचे डिझाईन, म्हणजे मी माझ्या मुलीला नवरात्रीला 9 कलर दिले होते, मग त्याच्यात वेगवेगळे डिझाईन्स टाकले होते आम्ही. साड्यांच्या प्रमाणे मी तुम्हाला दाखवू शकते ते. सो वेगवेगळ्या, आता मी मल्टी कलर टाकलाय. एक माझ्याकडे आहे त्याच्यात फ्लॉवर्स आहेत छोटी छोटी, मग ड्रेसवर फ्लॉवर असतील तर ह्या कलरची फ्लॉवर्स वाला पण मी लॅमिनेट आणलेलं आहे. अरे वा. सो असं तुम्ही डिझाईन डॉक्टरकडनं करून घेऊ शकता. तर ही टेक्नॉलॉजी ऍक्च्युअली ही माझी आहे. ओ अच्छा. स्वीट छोटी छोटी फ्लॉवर केली त्याच्यावर. माझ्या याला मॅचिंग येतात तो. सो जस्ट सी दिस. जर तुम्ही ग्लू चांगला वापरलात ना, बॉन्डिंग एजंट, तर तो जसे आपण व्हाईट कलर लावलं आणि रात्रभर राहिलं वगैरे काही प्रॉब्लेम नाही. तो वरच्या भागाला चावताना पण मध्ये येत नाही, कारण आपण पुढच्या दादाला लावतोय ना सुळ्याला, आणि फक्त बाहेरच्या साईडने हे कोटिंग, फक्त बाहेरच्या साईडने, आउटर साईड. आणि हे सगळं बाहेर बनवलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला एकदा यायचंय, तुमचं माप घेतलं जाईल, जो दात तुम्हाला हवाय करून त्या दाताचं एक्सक्लुझिव्हली माप घेता येतं. आता डिजिटल स्कॅनिंग आहे, त्यामुळे नुसतं त्या दाताचं 3 डायमेन्शनल माप घेणार, त्याच्यावर पातळ जो लॅमिनेट मी बनवते स्वतः, त्याच्यावर वेगवेगळे कलर्स, म्हणजे काय तुम्हाला डिझाईन हवंय हे बसून आपण डिस्कस करायचं. त्यात तुम्ही डायमंड पण टाकू शकता, त्याच्यात तुम्ही स्टार्स टाकू शकता, तुम्ही त्याच्यात वेगवेगळे कलर्स डिझाईन टाकू शकता. ते एकदा झालं की फक्त पुढच्या वेळी तुम्हाला फक्त येऊन चिकटवायचंय. म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही लाईटला एक्सपोज होत नाही तुम्ही काही, म्हणजे बट दिस यू कॅन डू ॲट होम. म्हणजे चिकटवण्याचं काम सी आता दरवेळेला डॉक्टरकडे केलं तर तुम्हाला जास्ती पक्क बसवता येईल. टेम्पररी ग्लू आम्ही देऊ शकतो, पण मग त्याने ते पक्क बसणार नाही. जेवता खाताना पोटात नाही गेला पाहिजे. म्हणजे जेवता खाताना ते निघायची, पोटात जात नाही, निघायची शक्यता आहे, तुम्हाला आधीच कळतं ते. म्हणून आम्ही जो ग्लू वापरतो ना, आमच्याकडे आणि काढायला अगदी 2 सेकंदाचं काम आहे. आम्हाला ते कसं काढायचं काय ते आम्ही आता वर्षानुवर्ष कामं करतोय, त्यामुळे आम्ही ते पटकन काढू शकतो. सो आणि आतला दात तुमचा नॅचरल आहे, तुम्ही आपण तो दात कट केला नाहीये, तुम्ही त्याच्यात काही चेंजेस केले नाही. सो यू हॅव युअर ओरिजिनल टीथ अगेन. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता, हवं असेल तेव्हा लावू शकता. पहिल्यांदा तू म्हणालीस तसं की फक्त काही दातात दुखलं तर डॉक्टरकडे जायचं. आणि ऍक्च्युअली ह्याच्या मागे माझा उद्देश पण हाच होता की यंग जनरेशन सुद्धा 6-6 महिन्यांनी आपल्याकडे नक्की ह्या कामासाठी येईल. मग त्याच्यामध्ये आम्ही अवेअरनेस वाढू शकतो. बाई गो तुझे दात वेडेवाकडे आहे, इथे किडलंय, इथे थोडंसं जास्ती साफ करायची गरज आहे, तुला येलोइश दिसतात, तुला ब्लिचिंग करायची. म्हणजे ब्लिचिंग करायची फक्त जनरली मुली लग्नाच्या वेळी येतात. ब्लिचिंगने हार्म होत नाही, पण वरच्यावर ब्लिचिंग पण आम्ही रेकमेंड करत नाही, कारण काही काही लोकांचे दात सेन्सिटिव्ह होतात. सो क्लिनिंग नुसतं केलं, पॉलिशिंग केलं तरी दाताचा रंग सुधारतो. कारण आपण आजकाल एवढं बाहेर खातो ना, सो कलरफुल असतं. त्या कलरफुलमुळे दाताचा रंग थोडासा, इव्हन हळदीचा काढा रोज घेतात, ते मी पण घेते, पण मग ते स्ट्रॉने प्या असं मी सांगतो. कळ नाही तर तो कलर बसतो दातावर. सो हलकेचे स्ट्रॉने प्या असं सांगतो. किंवा आपण हळद बिळद घेतल्यानंतर ना मग खळखळून जाऊन रिन्स करा, म्हणजे तो दातावर तो कलर जास्ती राहायला नको. सो बेसिकली हे नवीन इन्व्हेन्शन ह्यातनंच आलं की लोक दुखून माझ्याकडे नको आहेत मला यायला, आनंदाने यायला हवे. की डेंटिस्ट कडची व्हिजिट मी स्वतःला ब्युटिफाय करायला गेले. आय एम ऍक्सेसरायझिंग माय स्माइल विथ डिफरंट कलर्स, डिफरंट डिझाईन. सो या कॉन्सेप्टचा मी एक नवीन स्टुडिओ उघडतोय पार्ला वेस्टला, की ज्याच्यामध्ये मी हा कॉन्सेप्ट जास्ती इंट्रोड्यूस करते की गेट युअर स्माइल डिझाईन अँड मेक इट ग्लॅमरस, मेक युअर ओन स्टाईल अँड स्टेटमेंट. युअर स्माइल शुड बी युअर स्टाईल स्टेटमेंट. तू बऱ्याचशा ब्युटी पेजंट मध्ये पण ऍज अ जज म्हणून राहिलेली आहेस. श्रावण क्वीन मध्ये पण तू कायम जवळजवळ 10-1 वर्ष तू ह्या गोष्टी केलेल्या आहेस. काय वाटतं त्याच्यामध्ये, किती मजा येते सगळी? नाही, डेफिनेटली त्याच्यामध्ये मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो की ज्याच्यामध्ये मुलींना अवेअरनेस मला वाढवता येतो. म्हणजे त्यांना सगळ्यांना माहितीये की त्या स्क्रीनवर, मोठ्या स्क्रीनवर दिसणार, मग त्यांची स्माइल किती इम्पॉर्टंट आहे. मग ती इम्पॉर्टंट आहे तर मग ती कशी मेंटेन करायची, त्याचा अवेअरनेस वाढवता येतो. किंवा आता त्यांना बऱ्याच वर्षात तुम्ही जर नेलंच नसेल तर ह्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या माहितीच नसतात ना, मग त्याचा ऍडव्हान्टेज त्या कशा करून घेऊ शकतात हे त्यांना समजवलं जातं. मग कॉन्फिडेंटली, शेवटी ना तुमच्या कॉन्फिडन्स जो चेहऱ्यावर दिसतो, ओके, पण जरी कॉन्फिडन्स दिसला तरी जर तुमचं स्माइल चांगलं नसेल ना तर ते थोडंसं रूढ वाटतं तो व्यक्ती. ओके, मी तुमच्याकडे आले आणि अशीच बसून राहिली, ओके, कॉन्फिडंट आहे मी,
अशीच बसून राहिले तर पॉझिटिव्हिटी वाटणार नाही. तुम्हाला पहिलं इम्प्रेशन वाटेल किती स्नॉबिश आहे, किती हिला. सो पहिलं तुमचं ओपनिंग स्टेटमेंट कोणाबरोबर असेल, तुम्हाला छान तुम्हाला बॉन्डिंग करायचं असेल, तुम्हाला फ्रेंडशिप करायची असेल, तुमचं पहिलं इम्प्रेशन असं छान करायचं असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची स्माईल. एक्झॅक्टली. हे जसं तुमच्या प्रोफेशन मध्ये असतं, त्यांना तर त्या ब्युटी पॅजंट मध्ये त्यांना मी तेच सांगते की तुम्ही पहिली इंट्रोडक्शन करून देताना तुम्ही छान हसलात ना तर जजेसच्या हृदयात तुम्ही जागा केली. पहिले म्हणतात काय गोड हसते मुलगी, असं पहिला वाक्य जजेसचं तेच जातं की तुझं स्माईल छान आहे ना. पहिलं लक्ष मी तुमच्याकडे आता बोलते ना, माझं पहिलं लक्ष 2 गोष्टींकडे जातं. एक तर आय कॉन्टॅक्ट आणि दुसरी स्माईल. आणि जर तुम्ही स्माईलच कॉन्फिडंट नसाल तर मग तुमचं इम्प्रेशन कसं पडणार. सो ते इम्प्रेशन पडायला तुम्ही कसं दाताची काळजी घ्या, कुठल्या अँगलने. मग त्यांना असं वाटत असतं की माझी उजवी साईड चांगली नाही, माझी डावी साईड चांगली नाही, किंवा किती वेळ हसायचं, दमायला होतं हसून हसून. लग्नाच्या वेळी तुम्हाला आठवतं की सगळे मसल्स, मग त्यांना त्याचं एक्सरसाइज आम्ही सांगतो की कशी एक्सरसाइज करायचे, जीभ फिरवायची, वेट करायचं मध्ये मध्ये. ड्रायनेस आला तरी प्रॉब्लेम होतो, किंवा वेगवेगळे मसल थोडेसे कसे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करायचे. म्हणजे तुमच्या कुठल्या क्षणी किती स्माईल द्यायचं, म्हणजे स्टेजच्या मागे असताना वाईट स्माईल देऊ नका. कळी कशी उमलते ना हळूहळू, तसं स्टेजवरनं असं मागून असं स्मित हास्य करत पुढे सगळ्यात जास्त. आणि हे मला कसं कळलं, कारण मी एका ब्युटी पॅजंट मध्ये स्वतः भाग घेतला होता, मिसेस इंडिया. ओ रिअली? पॅन्डेमिक मध्ये आम्हाला डॉक्टर लोकांना थोडा वेळ होता, म्हणजे कारण पहिल्यांदा बंद होतं सगळं. सो मी म्हटलं काहीतरी आपण स्वतःची डेव्हलपमेंट केली पाहिजे. ब्युटी पॅजंटला ग्रूमिंग करतो तर कसं वाटतं हे आपल्यालाही कळलं पाहिजे. म्हणून मी स्वतः एका ब्युटी पॅजंट मध्ये भाग घेतला होता आणि त्यात मी ग्राउंडही जिंकले. अरे रोल मॉडेल. सो तेव्हा मला कळलं की कसं एक्झॅक्टली हसायला पाहिजे. स्वतः त्यातनं गेल्यावर मला आणखी लक्षात आलं की किती तुमच्या हसण्याचा समोरच्यावर फरक पडतो, तुम्ही कुठे हसलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आरशासमोर उभं राहून वेगवेगळ्या पद्धतीने हसून बघायचं, ह्याचं मी त्यांना ट्रेनिंग देते की कुठल्या साईडने तुम्ही हसा. मग कुठल्या काही काही जणी कॉन्फिडंट नसतात, त्यांना असं वाटतं की हसलं की इकडे दिसतं, उंचवटा येतो, लाफिंग लाईन. पण ती ब्युटी आहे तुमच्या हसण्याची. खळ्या पडल्या पाहिजेत हसताना, तुमची खळी हसतानाच दिसणार ना, तुमची खळी दिसतच नाही. पडल्या पाहिजे म्हणजे असल्या तर पण. सो बेसिकली नाही, म्हणजे ज्यांच्या असतात त्यांचं हसलंच नाही तर तुमची ती ब्युटी दिसणार कशी. सो ते हसण्यामध्ये एक ब्युटी आहे आणि ती तुमच्या हातात आहे कसं हसायचं. सो ऍक्च्युली एक असं म्हटलं जातं की एक सौंदर्य जे आहे ते देव देतो आणि एक सौंदर्य जे आहे ते डॉक्टर देतो. सो नुसतंच दात दुखतोय किंवा बाबा पेनफुल आहे म्हणूनच डॉक्टरकडे गेलं पाहिजे असं नसून आता आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये आर्ट आलेली आहे. म्हणजे जसंही म्हणाले की बाबा तुमचे केसांना तुम्ही स्ट्रिकिंग करता किंवा तुमचे नेल्स आहेत, नेल आर्ट आलेली आहे. सो वाय नॉट हॅव द डेंटल आर्ट आणि द कॉस्मेटिक डेंटिस्ट्री. सो मी असं म्हणेन की थँक्यू सो मच मेधा, आज तू इथं आल्यामुळे माझ्या ज्ञानात सगळ्यात पहिल्यांदा भर पडलेली. कारण असंच माझं पण इतकंच नॉलेज होतं की बाबा दुखतोय, दात दुखतोय, चला लवकर जा. फक्त मी इथून खायचं सोडून इथे, मग ती पेन किलर घ्या, मग अगदी लास्ट स्टेजला आला की जा, एवढी थांबत नाही. फक्त एकच आहे की येस 6 महिन्यांनी क्लिनिंग करायला आता तुम्ही नक्की जाल. त्याच्यामध्ये टार्टर तर निघेलच, दाताची शेड पण चांगली होईल आणि तुम्हाला कुठे इनिशियली प्रॉब्लेम असतील ते डॉक्टर सांगतील. म्हणजे तुम्हाला इन्व्हेसिव्ह प्रोसिजर करायला नको. एक्झॅक्टली. येस, थँक्यू सो मच फॉर कमिंग. ब्युटिफाय युअर स्माईल विथ डिझायनर ग्लॅमिनेट्स. येस, नक्कीच नक्कीच. मी असं म्हणेन की मेधा पेठे हिचं क्लिनिक आहे विलेपार्ले ईस्ट इथे, आणि आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या क्लिनिकचा नंबरही देतो. तेव्हा जरूर जा, जरूर कॉन्टॅक्ट करा. इम्प्रूव्ह युअर स्माईल अँड हॅव अ ग्रेट स्माईल अँड ग्रेट डे. सुंदर हास्य यशाची गुरुकिल्ली. वाव. असा मी लेखही लिहिलेला आहे. अच्छा. लोकप्रभामध्ये आणि माझे लेख येतात. अच्छा, ओके. वेदा, आज तू माझ्या पॉडकास्टमध्ये आलीस बातो बातो में या, आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना व्हॉट इज द कॉस्मेटिक डेंटिस्ट्री याच्याविषयी तू नॉलेज दिलंस, याबद्दल थँक्यू सो मच. मला बोलवल्याबद्दल थँक्यू आणि खूप मजा आली. आणि मला अतिशय आवडतं की एज्युकेट करणं. येस. त्याच्यामुळे एक माणूस एज्युकेट झाला ना की त्याची पूर्ण फॅमिली एज्युकेट होते. येस. त्याच्यामुळे आय बिलीव्ह इन एज्युकेटिंग पीपल. आणि दात हे इतकं महत्वाचं गोष्ट आहे आणि मोस्ट निग्लेक्टेड इन द बॉडी, पण सो इम्पॉर्टंट.
सो त्याच्याविषयी मला अवेअरनेस करायला नक्की आवडेल. तुम्हाला कधी काही डेफिनेट. आणि मी असं म्हणेन की तुम्हाला नुसतं दात दुखला की डॉक्टरकडे जायचं असं एवढंच माहिती होतं तुम्हाला, काही इव्हन मला पण. परंतु आज हिच्या इथे येण्यामुळे मला कॉस्मेटिक डेंटिस्ट्री हा काय प्रकार आहे हे पहिल्यांदा कळलेलं आहे. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी 6 महिन्यातून एकदा आपल्या दातांची निगा कशी राखावी हे बघण्यासाठी एकदा तरी डॉक्टरला जरूर व्हिजिट करा. डेंटल ह्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी आता आलेल्या आहेत. अगदी कॉस्मेटिक डेंटिस्ट्री हा एक त्याचं पुढचं पाऊल आहे. आणि ऍट द सेम टाइम तुमचं स्माइल जे आहे ते खूप सुंदर करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं जगही सुंदर वाटेल आणि सगळ्या जगालाही तुम्ही सुंदर वाटाल, नाही का?